नमस्कार. आज आपण न्यूरोथेरपी या विषयात जरा खोलात जाऊन चर्चा करणार आहोत. आपल्याकडे न्यूरोथेरपी प्रिन्सिपल्स, प्रॅक्टिस अँड बेनिफिट्स यावर आधारित काही माहिती आहे. आपला उद्देश अगदी स्पष्ट आहे. ही औषधविरहित उपचार पद्धत नेमकी काय आहे, ती शरीरावर कसं काम करते आणि फायदे काय हे समजून घेणं. सुरुवात करूया अगदी बेसिक पासून. ही एक अशी पद्धत आहे ज्यात औषधं नाहीत, फक्त शरीरावर दाब देऊन उपचार होतो. अगदी बरोबर. आणि यामागचं तत्व म्हणजे काय आहे की आपल्या शरीरातले अवयव, मज्जासंस्था आणि काही विशिष्ट दाबबिंदू, ज्यांना आपण प्रेशर पॉइंट्स म्हणतो, यांच्यात एक प्रकारचं नातं असतं. या बिंदूंवर जर योग्य प्रकारे म्हणजे एका विशिष्ट पद्धतीने दाब दिला गेला तर शरीरातले जे नैसर्गिक स्त्राव असतात, म्हणजे फ्लुइड्स, रक्तप्रवाह, हॉर्मोन्स आणि एकूणच ऊर्जा, यांचा जो समतोल बिघडलेला असतो तो पुन्हा साधता येतो. अच्छा, म्हणजे आपण एक प्रकारे शरीराच्या आतल्या सिस्टमला स्टिम्युलेट करतोय, जेणेकरून ती स्वतःहून बरी होऊ शकेल, असं काहीसं. हो, अगदी तेच. आणि याला नैसर्गिक, सुरक्षित आणि साईड इफेक्ट्स नसलेली पद्धत म्हटलं जाते. पण हे सुरक्षित कसं, हा प्रश्न येतोच मनात, विशेषतः जेव्हा दाब देण्याची गोष्ट येते. बरोबर आहे प्रश्न. यातला जो दाब आहे ना, तो खूप कंट्रोल केलेला आणि मोजून मापून दिलेला असतो. तो शरीराच्या नैसर्गिक क्षमतांनाच फक्त उत्तेजित करतो, त्यांना धक्का लावण्यासाठी नाही. ओके. थेरपिस्टला याचं व्यवस्थित शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळतं. त्यामुळे शरीराची जी स्वतःची दुरुस्ती करण्याची यंत्रणा आहे, म्हणजे रिपेअर मेकॅनिझम, तिला हळूवारपणे जागं करण्यावरच भर असतो. म्हणजे बाहेरून काही ढकलाढकली नाही. हे ऐकून खरंच उत्सुकता वाढलीये. मग प्रत्यक्षात उपचार कसा होतो? म्हणजे समजा कोणी गेलं थेरपिस्टकडे, तर काय प्रक्रिया असते साधारणपणे? ही प्रक्रिया बऱ्यापैकी व्यक्तिगत असते बरं का. म्हणजे थेरपिस्ट आधी रुग्णाची लक्षणं काय आहेत, त्याचा वैद्यकीय इतिहास काय आहे, हे सगळं सविस्तरपणे समजून घेतात. ठीक आहे. मग होते शारीरिक तपासणी. यात मुख्यत्वे पोट, पाठ, मान, डोकं अशा भागांवर दाब देऊन कुठे वेदना आहे किंवा कोणता बिंदू जास्त संवेदनशील आहे, ज्याला आपण टेंडर पॉइंट म्हणतो, ते शोधलं जातं. अच्छा, टेंडर पॉइंट्स. हो, हे बिंदू म्हणजे शरीरात कुठेतरी गडबड आहे, असंतुलन आहे, याचे संकेत देतात असं मानलं जातं. आणि मग हे बिंदू सापडले की पुढची स्टेप काय? मग थेरपिस्ट त्या नेमक्या बिंदूंवर हातांनी किंवा कधी कधी अगदी पायांनी सुद्धा, पण अत्यंत काळजीपूर्वक आणि नियंत्रित पद्धतीने सौम्य दाब देतात. पायांनी सुद्धा? हो, पण ते प्रशिक्षित असतात त्यासाठी. प्रत्येक बिंदूवर किती वेळ दाब द्यायचा, किती जोर लावायचा, हे त्या रुग्णाच्या गरजेनुसार ठरतं. ठीक आहे, म्हणजे दाब दिला जातो. पण या साध्या दाबाने शरीरात नक्की काय बदलतं, या मागचं सायन्स काय सांगतंय? या दाबामुळे ना अनेक लेवल्सवर परिणाम होतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रक्ताभिसरण सुधारतं. रक्ताभिसरण? हो, जिथे रक्ताभिसरण नीट होत नसतं तिथे ते सुरळीत व्हायला लागतं. त्यामुळे काय होतं की पेशींना, अवयवांना ऑक्सिजन आणि पोषण तत्व व्यवस्थित मिळायला लागतात. त्याचबरोबर हा दाब मज्जासंस्थेमार्फत, म्हणजे नर्वस सिस्टम मधनं सिग्नल पाठवून हॉर्मोनचं संतुलन साधायलाही मदत करतो. आणि शरीरातले जे नको असलेले घटक आहेत, विषारी द्रव्य, त्यांना बाहेर टाकायची जी प्रक्रिया आहे, तिलाही गती मिळते. थोडक्यात शरीराची सगळी अंतर्गत व्यवस्था सुधारते. हे खरंच इंटरेस्टिंग आहे की कसं एक बाहेरून दिलेलं उत्तेजन आतल्या सगळ्या प्रक्रिया व्यवस्थित करतं. मग या सुधारलेल्या कार्यामुळे कोणकोणत्या आरोग्य समस्यांमध्ये फायदा दिसतो? काय दिलंय आपल्या माहितीमध्ये? याची रेंज बरीच मोठी आहे. उदाहरणार्थ, पाठीच्या कण्याचे त्रास म्हणजे कंबरदुखी, मानदुखी, सायटिका, स्लिप डिस्क सारखे प्रॉब्लेम्स. अच्छा. सांध्यांचे विकार जसं की संधिवात म्हणजे आर्थरायटिस, गुडघेदुखी. हो, हे तर कॉमन प्रॉब्लेम्स आहेत वाटतोय. स्त्रिया किंवा मुलांसाठी काही विशिष्ट उपयोग सांगितले आहेत का? हो, तसा उल्लेख आहे. स्त्रियांच्या बाबतीत मासिक पाळीतील अनियमितता किंवा त्याच्याशी संबंधित ज्या काही तक्रारी असतात, त्यात ही थेरपी मदत करू शकते असं म्हटलं आहे. ओके. आणि मुलांमध्ये जी अतिचंचलता असते, म्हणजे हायपर ऍक्टिव्हिटी, किंवा कधी कधी शारीरिक विकासात काही अडचणी येत असतील, तर त्यातही पॉझिटिव्ह परिणाम दिसू शकतात. एवढंच नाही तर लिव्हर, किडनी, हार्ट आणि अगदी ब्रेनच्या कार्यावर सुद्धा अप्रत्यक्षपणे चांगला परिणाम होऊ शकतो, कारण संपूर्ण शरीराची सिस्टीम सुधारते ना. म्हणजे डॉक्टर लाजपतराय मेहरा यांनी विकसित केलेली ही पद्धत फक्त एक उपचार नाहीये, तर शरीराकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन आहे. शरीराच्या स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवणार. अगदी. डॉक्टर मेहरा यांचा जो संदेश आहे ना, तो खूप महत्वाचा आहे.
शरीरात बिघाड का झाला याचं मूळ कारण शोधा आणि ते नैसर्गिकरित्या दुरुस्त करा. शरीर स्वतःचं औषध तयार करू शकतं. वाह. ही पद्धत म्हणजे शरीराच्या याच नैसर्गिक उपचार क्षमतेला म्हणजे इनेट हिलिंग कपॅसिटीला जाग करण्याची एक किल्ली आहे असं म्हणता येईल. आणि आजही हजारो न्यूरोथेरपिस्ट याच तत्वावर काम करून लोकांच्या आरोग्यात सकारात्मक बदल घडवत आहेत. हे ऐकून खूप छान वाटलं. नक्कीच. चला तर मग डॉक्टर लाजपतराय मेहरा यांच्या या कार्याला आपण सलाम करूया. पण जाता जाता एक विचार येतो मनात. जर ही पद्धत शरीराच्या नैसर्गिक संतुलनावर एवढा जोर देते तर आजच्या धावपळीच्या ताणतणावाच्या जगात आपण अशा नैसर्गिक पद्धतींना एक प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा म्हणून म्हणजे प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअर म्हणून कसं अधिक प्रभावीपणे वापरू शकतो यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.